विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. लर्न ॲट एज्युकेअरमध्ये आपलं स्वागत आहे. आजच्या या मॅथमॅटिक्सच्या सेशनमध्ये आपण स्टँडर्ड 11 म्हणजे इयत्ता 11वीच्या मॅथ फर्स्टमधील थर्ड लेसन ट्रिग्नॉमेट्री सेकंड ह्याचे आपण रॅपिड रिव्हिजन घेणार आहोत. दिस चॅप्टर मे बी कॉल्ड ॲज चॅप्टर ऑफ फॉर्म्युली. तुम्ही ट्रिग्नॉमेट्री स्टँडर्ड 9-10 पासून शिकत आलात. स्टँडर्ड 11मध्ये ह्याच्या अगोदरचा लेसन ट्रिग्नॉमेट्री फर्स्ट ज्याची आपण रॅपिड रिव्हिजन ऑलरेडी घेतली आहे, दॅट वॉज इंट्रोडक्शन अँड दॅट वॉज द लिंकिंग बिटवीन द 10th and 11th. In 10th standard that was the right angle triangle associated for the trigonometry required. Here standard position. तर मित्रांनो प्रिव्हियस चॅप्टरमध्ये फंडामेंटल आयडेंटिटीज किंवा डोमेन अँड रेंज, पिरियॉडिसिटी ऑफ द ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन अँड हाऊ टू यूज दोज फंडामेंटल आयडेंटिटीज हे आपण पाहिलं. इन दिस ट्रिग्नॉमेट्री सेकंड आत्ताच सांगितल्याप्रमाणे दिस इज द चॅप्टर ऑफ फॉर्म्युली. मित्रांनो या चॅप्टरचं अगोदरचं नाव असं होतं ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन्स ऑफ कंपाऊंड अँगल्स. वन ऑफ द व्हेरी बिग चॅप्टर अँड टू अंडरस्टँड सी हिअर फर्स्ट टॉपिक देअर कंपाऊंड अँगल. तुम्ही जर स्टँडर्ड 11चं बुक तुमच्या समोर असेल तर ते घेऊन बसा. सी इट इज पेज नंबर 35 मॅथ्स 1 स्टँडर्ड 11 महाराष्ट्र स्टेट बोर्ड सिलेबस. त्याच्यामध्ये पेज नंबर 35ला त्यांनी लेटेस्ट स्टडीमध्ये सुरुवातीलाच तुम्हाला टॉपिकची लिस्ट दिलेली आहे आणि ती टॉपिकची लिस्ट थोडे वेगळ्या प्रकारे मी सुद्धा इथे बोर्डवर मेन्शन केलेली आहे. यू कॅन सी देअर इट इज गिवन देअर व्हॉट इज मीन बाय कंपाऊंड अँगल अँड दॅट इज द फर्स्ट हेडिंग. कंपाऊंड अँगल नथिंग बट if we consider two or more angles, their addition or subtraction. Simple example, if you take angle A, angle B, then their sum, their difference or their multiple, something like this, 2A, 3A, हे जे मल्टिपल होतं किंवा त्यांचं ॲडिशन सबट्रॅक्शन होतं त्याला म्हणतात कंपाऊंड अँगल्स. आता ह्या लेसनमध्ये मी आत्ताच सांगितलं आहे आणि तुम्हाला पण माहिती आहे की भरपूर फॉर्म्युली आहेत, पण तो सर्वात मेन फॉर्म्युला it required the derivation, it required some understanding, it required some steps. That is, if you see there, cos A minus B. तो फॉर्म्युला जो डिराईव्ह करून दिला आहे मित्रांनो ऑन पेज नंबर 35 देर इज अ फिगर 3.1 देअर. cos A minus B हा फॉर्म्युला तिथे ऑप्टेन करून दिला आहे. cos A cos B प्लस sin A sin B. आता हा फॉर्म्युला कसा डिराईव्ह केला ते तर तुम्हाला बुकमध्ये आहेत, पण मी ह्याचं एक एक्झाम्पल देतो हाऊ टू यूज. जर तुम्हाला पाहिजे असेल मित्रांनो कॉस ऑफ 15 डिग्री, डू यू नो 15 डिग्री कॅन बी रिटर्न ॲज 45 मायनस 30. बट हे कॉस ए प्लस बी आहे म्हणून आपण ॲडिशनचं घेऊया. कॉस 75 डिग्री दॅट कॅन बी रिटर्न कॉस 45 प्लस 30. यू कॅन टेक दिस अँगल ए, दिस अँगल बी अँड देन युजिंग दॅट फॉर्म्युला कॉस ए cos B means like this plus sin A into sin B like this. Now you put values of cos 45 and 30, sin 45 and sin 30 and solve. You will get. So how to use it is there given. हा सर्वात महत्त्वाचा फॉर्म्युला आहे, पण हा फॉर्म्युला यूज करून if you see on next page there are such other compound angle formulae are obtained. They are for cos A plus B, sin A plus B, afterwards sin A minus B, tan A plus B, tan A minus B. तुम्हाला हे सर्व फॉर्म्युले ऑन पेज नंबर 36 आणि 37 मिळतील. हाऊ टू रिमेंबर फॉर्म्युले. विद्यार्थी मित्रांनो फॉर्म्युले लक्षात कसे ठेवायचे. आता मी हे 6 फॉर्म्युले लिहितोय, तुम्ही नीट इकडे लक्ष द्या. cos A plus B is cos A cos B. First we get A minus B, cos A minus B, cos A cos B plus sin A sin B. Then if you write cos A plus B formula, it is same formula only plus minus difference like this. Cos A cos B minus sin A sin B. Third, sin A plus B is such formula sin A cos B plus cos A into sin B. Similarly, sin A minus B is
sin A cos B minus cos A sin B. Then another pair tan A plus B and tan A minus B. Tan A plus B is something like this. You can check in book. Tan A plus tan B upon 1 minus tan A into tan B. Similarly, tan A minus B is equal to tan A minus tan B upon this 1 plus tan A into tan B. विद्यार्थी मित्रांनो, फॉर्म्युले लक्षात कसे ठेवायचे तर ते पाठ करण्याची काहीच आवश्यकता नाही. तुम्हाला एक फॉर्म्युला लक्षात राहिला किंवा तो समजला तर दुसरा ऑटोमॅटिक लक्षात राहतो. फॉर एक्झाम्पल, सी दिस पेअर cos A minus B and cos A plus B, they have same formula, only this middle plus minus is different. म्हणजे जर तुम्हाला cos A minus B लक्षात राहिला तर फक्त प्लस मायनस साइन चेंज करून cos A plus B सुद्धा लक्षात राहतो. सेम थिंग इन दिस sin A plus B and sin A minus B, दिस पेअर sin A plus B आणि sin A minus B हे दोघांचे फॉर्म्युले EPC RHS they are same, only this plus minus difference. And dear students, it is same. It is that here also for tan A plus B and tan A minus B. इथे सुद्धा पहा, तुम्ही पुस्तकात कंपेअर करा फॉर्म्युले. tan A plus B आणि tan A minus B फक्त न्यूमरेटर डिनॉमिनेटरचं प्लस मायनस चेंज इंटरचेंज झालेलं आहे. म्हणजे फॉर्म्युले यूज करण्यासाठी तुम्हाला जे पाठ करावे लागणार ते काहीच लक्षात ठेवायची गरज नाही. बाय ऑब्झर्वेशन, बाय कंपॅरिझन अँड आफ्टरवर्ड्स by having their use in the problems, practice problems, use those formulae in the solved and unsolved example from book, you will get automatically remember. तर हे जे फॉर्म्युले होते मित्रांनो, हे होते ॲडिशन अँड सबट्रॅक्शन फॉर्म्युले. दॅट इज फॉर A plus B, A minus B, and it is for sin, cos and tan. Sin A plus B, sin A minus B, they have same formula, only plus minus different. Similarly, cos A plus B, cos A minus B, only RHS different. त्याचप्रमाणे मित्रांनो, tan A plus B, tan A minus B ह्यांचे फॉर्म्युले सुद्धा सेम आहे. तुम्ही चेक करा, फक्त RHS चं प्लस मायनस डिफरंट आहे. नाउ नेक्स्ट वी डील विथ allied angle formulae. We have one separate video already. I will give in this section about that video. Allied angle formulae. Allied angle means what? If theta is given angle, then such angles related with theta, minus theta, 90 plus theta, 90 minus theta, 180 plus theta, 180 minus theta, 270 plus theta, 270 minus theta, 360 plus theta and 360 minus theta, they are called allied angles. आता allied angle फॉर्म्युल्यामध्ये मित्रांनो तुम्हाला फॉर एक्झाम्पल असा फॉर्म्युला आहे, साइन मायनस थीटा इज मायनस साइन थीटा, कॉस ऑफ 90 प्लस थीटा इज मायनस साइन थीटा. अनदर एक्झाम्पल, टॅन ऑफ 180 मायनस थीटा इज मायनस टॅन थीटा, डॅश 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 एटसेट्रा. अलाइड अँगल फॉर्म्युलेसाठी इथे तुम्हाला दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. एक म्हणजे बेसिकचं ते साइन ऑफ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहे आणि कोणत्या क्वाड्रंटमध्ये कोणता अँगल येतो. रिमेंबर, इट इज ओनली फॉर 90 अँड 270 साइन चेंज टू कॉस, कॉस चेंज टू साइन, टॅन चेंज टू कॉट, कॉट चेंज टू टॅन, सेक चेंज टू कोसेक अँड इंटरचेंज कोसेक चेंज टू सेक. आणि तुम्हाला कोणत्या क्वाड्रंटमधला अँगल आहे त्याप्रमाणे ती व्हॅल्यू लक्षात ठेवता येते. पहा आता कसं यूज करायचं आहे. फॉर एक्झाम्पल, suppose you want to find sin 90 plus theta. Because it is 90, sin will change to cos, and 90 plus theta, that angle comes in which quadrant? That comes in second quadrant, and for that sin value is positive, म्हणजेच that will come cos theta. Another example, suppose you want tan of 270 plus theta. Because it is 270, tan will change to cot, and 270 plus theta, that comes in last quadrant where cos is positive, so value of tan will be negative. So it is something like this. I have separate video already done on it, already given. If you want, that will be given again. That is on allied angle formulae. मित्रांनो, आता allied angle formula नंतर
आपण पाहूया डबल अँगल अँड ट्रिपल अँगल फॉर्म्युले, सिमिलरली हाफ अँगल फॉर्म्युले. हे सर्व फॉर्म्युले फार महत्त्वाचे आहेत. इट इज नॉट ओनली लिमिटेड फॉर दिस चॅप्टर, फॉर दिस 11th स्टँडर्ड, but they are very useful in 12th standard, in the calculus, in the derivative, integration, and in many of the physics derivations. खूप ठिकाणी मित्रांनो sin a plus b cos 2 theta हे फॉर्म्युले फिजिक्सच्या डेरिवेशनमध्ये सुद्धा लागतात. आणि त्याच्या पलीकडे जाऊन तुमच्यापैकी बरेच जण आता इंजिनिअरिंगला जाणार आहेत 12वी नंतर, किंवा जायचं आहे असं ठरवलं आहे बाय गिविंग CET or the MHCET or the JEE exam. You will require to remember, you will require to know all these formulae. तुम्हाला ज्या दिवसापर्यंत तुम्ही मॅथ शिकणार आहात, up to that day you will require these formulae. So keep it up, and that should be important to know how these are useful for your future mathematics also. Now we will deal with double angle formulae. Open your book and see what these formulae are. Double angle formulae and triple angle formulae, see where they are. They are under the heading called multiple angle on page number 42-43. Now first formula there is about sin 2 theta. Sin 2 theta, it has two formulae. One is this 2 sin theta cos theta, and other is, check this correct or not, 2 tan theta upon 1 plus tan square theta. हा फॉर्म्युला एकदम सोपा आहे, लक्षात ठेवायला काहीच अवघड नाही आहे. देन cos 2 theta, cos 2 theta has such formulae, cos square theta minus sin square theta. If you replace sin square by 1 minus cos square or 1 minus cos square as sin square, then you will get this another two formulae, 2 cos square theta minus 1, 1 minus 2 sin square theta. And one formula that is different in terms of tan theta, तो फॉर्म्युला असा आहे मित्रांनो, cos 2 theta has such formula in terms of tan 1 minus tan square theta upon 1 plus tan square theta. ही सर्व फॉर्म्युले तुम्हाला मित्रांनो डिराइव करून दिलेली आहेत on the page number 43-44. It is tan 2 theta also there that I will give. Tan 2 theta you can see on page number 43 there. Tan 2 theta त्याचा फॉर्म्युला असा आहे 2 tan theta upon 1 minus tan square theta. So sin 2 theta, cos 2 theta, tan 2 theta, all these formulae available. Now we will take triple angle formulae. ट्रिपल अँगल म्हणजे इफ वन अँगल इज गिवन थीटा, इट्स ट्रिपल म्हणजे 3 times 3 theta. कॅन यू सी ऑन पेज नंबर, मित्रांनो पेज नंबर 44 मध्ये पहा, तुम्हाला ट्रिपल अँगल फॉर्म्युले दिलेले आहेत आणि ते सुद्धा विथ प्रूफ दिलेले आहेत. साइन 3 theta, कॉस 3 theta अँड वन ऑफ द tan 3 theta. डिफिकल्ट टू रिमेंबर. ते तिन्ही फॉर्म्युले इथे पहा. यू कॅन सी इन द बुक ऑल्सो देअर. साइन 3 theta फॉर्म्युला इज प्रूव्ड इन बुक इज 3 sin theta minus 4 sin cube theta. Similarly, we have cos 3 theta equal to 4 cos 3 theta is equal to 4 cos cube theta minus 3 cos theta. Then we have tan 3 theta, one of the difficult formula to remember, is equal to 3 tan theta minus tan cube theta upon 1 minus 3 tan square theta. तुम्हाला लक्षात येईल की फॉर्म्युले एकदा दोनदा पाहिल्यानंतर, एकमेकांशी कंपेअर केल्यानंतर, ऑब्झर्व केल्यानंतर, नंतर तुम्हाला प्रॉब्लेममध्ये यूज अगेन अँड अगेन केल्यानंतर हे तुम्हाला काहीच अवघड वाटणार नाही. म्हणजे तुम्हाला अलाइड अँगल फॉर्म्युले, प्रिव्हियस कंपाऊंड अँगल म्हणजे a plus b, a minus b इन दॅट फॉर्म, किंवा आत्ता सांगितलेले डबल अँगल, ट्रिपल अँगल फॉर्म्युले, दे आर नॉट डिफिकल्ट. डिअर फ्रेंड्स, नाव रिमेंबर व्हॉट अबाउट हाफ अँगल फॉर्म्युले. हाफ अँगल फॉर्म्युले म्हणजे काय, तर तुम्ही जे काही फॉर्म्युले आत्तापर्यंत शिकलात त्याचं फक्त दोन्ही साईडला हाफ करायचं. म्हणजे फॉर एक्झाम्पल सिम्पलेस्ट हाफ अँगल फॉर्म्युला, साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज 1.
If you take half angle, then you will get sin square theta by 2 plus cos square theta by 2 equal to 1. It was okay. Here theta was only at LHS. पण जर दोन्ही बाजूला थीटा असेल तर काय करायचं? दोन्ही बाजूला हाफ अँगल करायचं. म्हणजे फॉर एक्झाम्पल, डू यू नो वन ऑफ द फॉर्म्युला इज दिस sin 2 theta. 2 sin theta into cos theta. मग ह्याचा हाफ अँगल कसं होईल? sin 2 theta. हाफ अँगल इज 2 थीटाचा हाफ थीटा. देन थीटाचा हाफ थीटा बाय 2. So we are getting such half angle formula. Sin theta equal to 2 sin theta by 2 into cos theta by 2. That come from sin 2 theta formula by making half angle on both sides. There are very important these two half angle formulae I am going to write. One is 1 minus cos theta, which is 2 sin square theta by 2, and other is 1 plus cos theta. See how it is 2 cos square theta by 2. आता हे दोन्ही फॉर्म्युले मित्रांनो कसं काय आलेत त्याच्यासाठी तुम्ही इकडे पहा. डू यू नो cos 2 theta has one of the formula 1 minus 2 sin square theta. Correct? Then what you do, you transfer LHS RHS such term. Correct? Then making half angle on both side. If you make half angle on both side, then you will get LHS like this and RHS like this, 1 minus cos theta. So we are getting 1 minus cos theta equal to 2 sin square theta by 2 that I have written here. आणि त्याचप्रमाणे cos 2 theta जर तुम्ही दुसरा फॉर्म्युला वापरला, cos 2 theta has one more such formula, 2 cos square theta minus 1. See here, 2 cos square theta minus 1. Therefore you can transfer minus 1 on that side. You will get 1 plus cos 2 theta is equal to, see here, 2 cos square theta. Now make half angle on both side. If you make half angle on both side, here at LHS like this, at RHS will be like this or not, and that is something like this. 1 plus cos theta equal to 2 cos square theta by 2. So that is the half angle formula. तुम्ही कोणत्याही फॉर्म्युल्याला दोन्ही बाजूला हाफ अँगल केलं तर त्याला हाफ अँगल फॉर्म्युला विद्यार्थ्यांनो असं म्हणतात. म्हणजे अगदी तुम्ही हा जर फॉर्म्युला लिहिला, डू यू नो tan 2 theta is given by 2 tan theta upon 1 minus tan square theta. Making half angle on both side, LHS will be like this and RHS will be check like this. So that is also half angle formula. Correct? But I have just mentioned half angle formula 1 minus cos theta equal to 2 sin square theta by 2 and 1 plus cos theta 2 cos square theta by 2. हे फॉर्म्युले मित्रांनो डेरिव्हेटिव्ह, लिमिट, इंटिग्रेशन हे जे चॅप्टर आहेत पुढे जे 12th मध्ये तुम्हाला मॅथ्स 2 मध्ये कॅल्क्युलसमध्ये येणार आहेत त्याच्यासाठी खूप 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 वेळा लागतात. देर आर नियरली हाफ द क्वेश्चन्स दॅट डील विथ ट्रिग्नोमेट्री प्रॉब्लेम्स, म्हणजे जिथे तुम्हाला हे फॉर्म्युले यूज होऊ शकतात. देन द नेक्स्ट वी डील विथ फॅक्टोरायझेशन फॉर्म्युली. Factorization formulae. In your textbook, where are these factorization formulae? To see that on the page number, मित्रांनो पेज नंबर 48 पहा, मॅथ्स 1 चॅप्टर नंबर 3 11 स्टँडर्ड महाराष्ट्र स्टेट बोर्ड सिलेबस बुक. तुम्हाला तिथे जे फॉर्म्युले दिलेत, साइन सी प्लस साइन डी, साइन सी मायनस साइन डी, cos c plus cos d, as well as cos c minus cos d. All they have given, if you see, with some proofs. त्याच्यापैकी काही फॉर्म्युलांचं प्रूफ दिले, पण मी तुम्हाला सिंपल मेथड सांगतो ते लक्षात कसे ठेवायचे. अँड इन्स्टेड ऑफ सी अँड डी वी विल टेक ए अँड बी. सी हिअर, पहिला फॉर्म्युला मित्रांनो साइन ए प्लस साइन बी. डोंट फॉरगेट साइन ए प्लस साइन बी इज not equal to sin a plus b. We have seen sin a plus b different formula, and here sin a plus sin b ह्याचा फॉर्म्युला वेगळा आहे. sin a plus sin b is like this. sin a plus sin b is 2 sin a plus b by 2 into cos of a minus b by 2. बुकमध्ये c आणि d दिले, मी ते a आणि b सिम्प्लिसिटीसाठी घेतोय. आता मी हा फॉर्म्युला लिहिला आहे मित्रांनो, कॉसचं म्हणजे सॉरी साइन ए प्लस साइन बी साठी आहे. फ्रॉम दिस हाऊ टू राईट
sin A minus sin B. Sin A minus sin B is equal to, it is same formula, only sin and cos like this interchange. म्हणजे हा फॉर्म्युला असा आला, sin A minus sin B 2 cos A plus B by 2 into sin of A minus B by 2. So that is for sin A minus sin B. तुम्ही दोन्ही फॉर्म्युले नीट कंपेअर करा, तुम्हाला ब्रॅकेटची पोझिशन सेम दिसेल, ऑर्डर सेम दिसेल, फक्त इथे साइन आणि कॉस आणि साइन हे इंटरचेंज झालंय. इट्स एक्झॅक्टली सेम फॉर द cos A plus cos B and cos A minus cos B also with some minor change, something like this that I am showing to you. See इकडे पहा, cos A plus cos B याचा फॉर्म्युला असा आहे 2 cos A plus B by 2 into cos A minus B by 2 and cos A minus cos B same formula, only cos change to sin, both cos change to sin, one more change here, instead of 2 there is minus 2. म्हणजे तुम्हाला फक्त एवढं लक्षात ठेवायचं आहे 2 च्या ऐवजी -2 होत आहे, something like this. So that will be -2 sin of A plus B by 2, see here, into sin of A minus B by 2. म्हणजे पहा मित्रांनो, फॉर्म्युले लक्षात ठेवण्यासाठी ते काही सगळे पाठ करायची गरज नाही. जर तुम्हाला sin A plus sin B लक्षात राहिलं तर sin A minus sin B by same way, only that sin cos interchange. And here if you remember cos A plus cos B, you can easily remember cos A minus cos B by this comparison. So I think you might have understood this. Only one part remains, that product formula there. So we are taking for the product formula, there are three product formulae. One is for sin A into sin B, one is for cos A into cos B, and other is for sin A into cos B. In your book it is given but not given properly. पुस्तकात तुमच्या हे प्रॉपरली दिलेलं नाही आहे. मी तुम्हाला प्रॉपरली सांगतोय. इफ यू हॅव नोटबुक यू कॅन नोट दिस फॉर्म्युले टू राईट इन द नोटबुक. So open the notebook. You have the book also there. And I will show now some formula which is in the most convenient way to remember, and how to use that will depend on the problem where it is asked to use that formula. Okay. Now see here. There are three formulae called product formulae. One of that first formula is like this. Sin A into sin B is given by half times cos A minus B minus cos of A plus B. If you want its example, suppose you take, let A is 30 degree and B is 60 degree. Therefore sin A into sin B will be sin 30 into sin 60. What come LHS? Do you know sin 30 is 1 by 2? Do you know sin 60 is root 3 by 2? So this product come root 3 by 4. And see how that RHS it is. RHS is half times cos A minus B, म्हणजे ते काय येणार? Cos 30 minus 60 which is minus 30, then minus cos A plus B म्हणजे 30 plus 60, that is 90. So that will come half time. Do you know cos minus theta is cos theta? Then minus times cos 90, that is 0. So it is half time cos 30. What is cos 30? Do you know root 3 by 2? So that come root 3 by 4. These values are equal. So these values check, they are equal. So first formula, remember, sin A into sin B is half times cos of A minus B minus cos of A plus B. ह्याप्रमाणेच दुसरा फॉर्म्युला आहे, आणि कंपेअर करून तिसरा फॉर्म्युला सुद्धा फार इझी आहे मित्रांनो, लक्षात ठेवायला. द नेक्स्ट इज अबाउट cos A into cos B. Cos, if you have notebook, write this formula. Cos A into cos B याचा फॉर्म्युला असा आहे, पुस्तकात ते प्रॉपरली दिलेलं नाही आहे. You can see here, you can write that from here on the board written. Same formula, only plus minus completely change. म्हणजे this bracket will be A plus B minus change to this plus, minus change to this plus, and this plus change to minus. See everybody, something like this.
आता ह्याचं जर तुम्हाला यूज करायचं असेल, you may take one angle as 30 and other 60 like I have given previous example. So let A is 30 degree and B is 60 degree and we check LHS RHS. Means LHS will be cos 30 into cos 60. Cos 30 value root 3 by 2. Cos 60 value 1 by 2. Their product again root 3 by 4. Now we check RHS. Half times cos A plus B. Cos A plus B म्हणजे इथे काय येईल, cos 30 plus 60 that is 90 plus cos A minus B 30 minus 60 that is minus 30 something like this. Then you will get half times cos 90 0, cos minus theta, cos theta means cos 30 and cos 30 value you know root 3 by 2 and that will come again root 3 by 4. So that is how to use such formulae or how to check their truth, I mean the validity. Then there is one more formula, sin A into cos B. मित्रांनो हा फॉर्म्युला कसा लक्षात ठेवायचा पहा, पहिला आणि दुसरा फॉर्म्युला फक्त RHS ला प्लस मायनस बदललेलं आहे. आणि आता तिसरा फॉर्म्युला कसा लक्षात ठेवायचा, sin A into cos B. हाऊ टू रिमेंबर दिस फॉर्म्युला डिअर स्टुडंट्स, इट इज व्हेरी इझी. It is like second formula. Second was like first only plus minus change and third is like second. There is both cos change to sin. म्हणजे आता इथे प्लस मायनस बदलत नाहीये, इथे फक्त दोन्ही कॉसचं दोन्ही साइन होत आहे, म्हणजे समथिंग लाईक दिस. दिस थ्री फॉर्म्युले लाईक आय हॅव गिवन द प्रूफ फॉर द फर्स्ट सेकंड, यू कॅन फाइंड द प्रूफ फॉर थर्ड. सी हिअर कंपॅरिझन. जर तुम्हाला साइन ए इंटू साइन बी पाहिजे असेल तर फक्त पहिला फॉर्म्युला लक्षात ठेवा, त्याच्यावरनं दुसरा फॉर्म्युला आपोआप लक्षात राहतो, कॉस ए इंटू कॉस बीचा. ओनली देअर मायनस चेंज टू प्लस अँड प्लस चेंज टू मायनस. सिमिलरली थर्ड फॉर्म्युला can be obtained from second, only there cos change to sin in both terms in the bracket. So that the idea always. जर खरंच खूप अवघड असतं तर कोण शिकलं असतं, कोण शिकवलं असतं. and always you require three things in the formula in this chapter. विद्यार्थी मित्रांनो, आधी बेसिक फॉर्म्युला जो आहे तो पहा, त्याच्यावरनं जो दुसरा त्याच्यासारखा फॉर्म्युला आहे त्याला कंपेअर करा, ऑब्झर्व करून तुम्हाला लक्षात राहील. अँड द थर्ड थिंग, वेन यू विल प्रॅक्टिस दिस, वेन यू राईट, सर्व फॉर्म्युले न पाहता लिहिणे ही सगळ्यात बेस्ट मेथड आहे ह्या चॅप्टरचे सर्व फॉर्म्युले लक्षात ठेवण्यासाठी. आणि मित्रांनो, सर्व फॉर्म्युले जेव्हा तुम्हाला लक्षात राहतील ते यूज करण्याची जेव्हा वेळ येईल, जेव्हा ते अगेन अँड अगेन अँड अगेन अँड अगेन यूज होतील, त्यावेळेला परफेक्ट डोक्यात बसेल. सो इफ यू लाईक दिस व्हिडिओ, शेअर दिस व्हिडिओ विथ युअर फ्रेंड्स अँड सबस्क्राईब टू आवर चॅनल. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच व्हिडिओ तुम्हाला नोटिफिकेशन मिळण्यासाठी बेल बटन प्रेस करा. ओके, थँक्स.